प्रसंग प्रसंग काय भाई, प्रसंग काय घडला आधी भाई तुम्हाला मी सांगतो. तो जो कोण इसम आहे काबरा की बाबरा, काय काय नाव काबरा, तो राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये देखील होता. म्हणजे आम्ही काय समजायचं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही. त्यांनी पंतप्रधानांबद्दल देखील जी काही वाक्य बोललीत ते इथं सांगण्यासारखी ती वाक्य नाहीत. पाहिजे तर मी दानवे साहेब मी तुमच्याकडे पाठवून देतो. मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेच्या क्रियापदांचा आणि विशेषणांचा त्यांनी उच्चांक गाठलेला आहे हिंदीमधनं. जे मराठी शब्द सर्वसामान्य देखील वापरत नाही अशा पद्धतीचे शब्द सुप्रीम कोर्टाला देखील त्यांनी वापरलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टीचं समर्थन कोणी करू नये. ज्या व्यक्तीला, ज्या नेत्याला, ज्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणि विद्यमान उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची संस्कृती जपली म्हणून वारकरी सगळे सत्कार करतात, अशा व्यक्तीबद्दल तर तो बोललेलाच आहे. परंतु आनंद महिंद्रांबद्दल तो बोललेला आहे, मुकेश अंबानींबद्दल तो बोललेला आहे. आपण ह्याचं दानवे साहेब समर्थन करून उपयोग नाही. उलट आम्ही जी मागणी केलेली आहे त्याचं तुम्ही समर्थन करायला पाहिजे होतं. हा प्रकार घडला, हा व्हिडिओ पब्लिश झाला आणि या व्हिडिओच्या नंतर 34 मिनिटांमध्ये एक ट्विट येतं समर्थनाचं. त्याच्यानंतर ताबडतोब समर्थनाचं दुसरं ट्विट होतं. आमची तर शंका अशी आहे की त्याचा बोलवता धनी कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे. हा आमचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही. संविधानामध्ये आम्हाला जे सांगितलं जातं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्ही देखील 5-5 वेळा सभागृहामध्ये आहोत. आम्ही देखील समोरचा बोलताना कधी आम्ही बोलत नाही. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना त्यानं वाटेल ते बोलावं असं काही संविधानामध्ये लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे मला दानवे साहेब असं वाटतं की तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली. आज पंतप्रधान मोदयांबद्दल ही घटना घडलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या बद्दल ही घटना घडलेली आहे. भविष्यामध्ये ही उद्धवजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते, आदित्यजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते. आणि आज आम्ही तुम्हाला शब्द देतो की तुमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये जर असं काय घडलं तर आम्ही तुमच्या सोबत उभं राहू. पण अशी प्रवृत्ती आम्ही चालू देणार नाही. फक्त राजकारणासाठी राजकारण करायचं, एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करायचं, त्यांच्यावर टीका करायची, हा काही लोकांनी धंदा उघडलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जो कोण स्टँडअप कॉमेडी आहे त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्याच्या कलेबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु ज्या पद्धतीनं तिथं जे सांगितलं गेलं, मंत्री महोदय अगदी बरोबर आहे, ही संस्कृती नाही, ही विकृती आहे. आणि ही विकृती आपण सगळ्यांनी एकत्र